एका कार आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातामध्ये दुचाकीवरील पती पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री उरण येथे बस स्थानकाजवळ घडली होती. पवित्र बराल आणि रश्मिता बराल असं या मयत दाम्पत्याचं नाव असून त्यांची 4 वर्षांची चिमुकली अपघातात जखमी होऊन सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकरणी कार चालक जय चंद्रहास घरत याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर वाहन चालक हा उरणचे भाजप आमदार महेश वालदी यांच्या कार्यकर्त्याचा मित्र असून चालकाने या घटनाप्रसंगी दबावतंत्र वापरून येथील अतुल चव्हाण या सीआरपीएफ जवानाला मारहाण करून पळ काढल्याची देखील माहिती समोर आली. या संपूर्ण प्रकरणाचे पडसाद आता उरण परिसरामध्ये उमटू लागले असून जनवादी महिला संघटनेच्या नेत्या हेमलता पाटील आणि कामगार नेते भूषण पाटील यांनी आता या संदर्भात आवाज उठवला आहे. शनिवार दिनांक 6/4 रोजी जी उरण रेल्वे स्टेशनला जो अपघात झाला, क्रेटा कारने स्कूटीला धडक देऊन पती पत्नीचा मृत्यू झाला आहे आणि तिची जी 1.5 वर्षाची मुलगी आहे ती आज मृत्यूशी झुंज देत आहे. ती धडक दिल्यानंतर कार चालक जो होता जय चंद्रहास घरत यांनी जे एक कृत्य केलेलं आहे आणि जमावाशी उजत घालून तिथल्या पोलीस अधिकाऱ्याची उजत करून त्याला मारहाण करून शिवीगाळ करून वैद्यकीय सुविधा देण्याऐवजी त्यांना उचलाऐवजी त्याने जे कृत्य केलेले आहे ते खूप अमानुष कृत्य आहे. मानवतेला धरून नाही, मानवतेला काळिमा फासणारे हे कृत्य आहे. तर अशा या कार चालकाला कडक शिक्षा झाली पाहिजे अशी जनवादी महिला संघटनेकडून आम्ही मागणी करत आहोत.